classification of the bacteria. So on the basis of shape, all the bacteria, they are classified into Coccus, Bacillus, Vibrio, Spirillum. So if bacteria is oval or spherical, we call the coccus. Example is the pneumococci. And if the bacteria is rod shaped like this, we call the bacillus. जसं लॅक्टोबॅसिल आहे, बॅक्टेरियाचा शेप रॉड सारखा आहे. बॅसिलस म्हटलं आपण थोडा स्पेरिकल ओव्हल असेल, कॉकस हे नाव दिलं. आणि समजा जर बॅक्टेरिया कॉमा शेप असेल, किडनी शेप असेल, तर आपण त्याला विब्रिओ म्हणतो. जसं विब्रो कॉलरी, ज्यामुळं कॉलरा नावाचा डिसीज होतो. कसा असणार मग हा शेप, तर थोडासा टर्न झाला. आपण याला किडनी शेप म्हणू शकता, काजू असतात तशा पद्धतीने म्हणू शकता. सो वी कॉल दी व्हिब्रिओ. आणि समजा जर एखादा बॅक्टेरिया स्प्रिंग सारखा कॉईल असेल, तर आपण त्याला स्पायरोलियम म्हणतो. किंवा हे कॉईल जर जास्त असतील तर स्पायरोचेट हे सुद्धा आपण त्याला नाव देणार. आता हे झालं पहिला मेथड. सो ऑन द बेसिस ऑफ शेप, बॅक्टेरिया इज गेट क्लासिफाइड इनटू द कॉकस, बॅसिलस, विब्रिओ, स्पायरोलियम. This type of classification we also called morphological classification. Why we call the morphological? Because morphem is shape, external appearance. Now the second method of classification is based upon evolution. So on the basis of evolution, the bacteria is get classified into the two main category. The first one is the Archaebacterium. And the second one is the Eubacterium. EU. See the word. ब्लास्ट मध्ये आपल्याला बॅक्टेरियम सारखं दिसत आहे. याचा अर्थ की हे शब्द जर समजले आपल्याला, त्याचा व्हरायटी आपल्याला लक्षात येऊन जाईल. बघा इथे एक शब्द आहे आर्की, म्हणजे एन्शियंट, खूप अगोदरचा, जुना. म्हणजे पृथ्वी तयार झाल्यानंतर आर्किबॅक्टेरिया तयार झाले, मग यूबॅक्टेरिया तयार झाले, आणि हे झाल्यानंतर यूकॅरियोटिक सेल तयार झाली, ज्यापासून 4 किंगडम तुम्हाला दिसतील. किंगडम प्रोटिस्टा, प्लांटी, फंगाय, ॲनिमलिया.
दिस इज द जर्नी ऑफ द इव्हॉल्युशन, हाऊ द बॅक्टेरिया गेट मॉडिफाय. सगळ्यात पहिला जो व्हरायटी राहील तो आहे आर्किबॅक्टेरियम. आता हा जो आर्किबॅक्टेरियम आहे याचं दुसरं जे नाव आहे ते आहे एक्स्ट्रोमोफाइल्स. बघा इथे आपण मेन्शन करू एक्स्ट्रोमोफाइल्स. हे बघा शब्दाचा एक छोटासा तुकडा मी लिहिला एक्स्ट्रीमो. याचा अर्थ काय? एक्स्ट्रीम लेवल, सर्वात जास्त. एक्स्ट्रीमो सो सर्वात जास्त. ठीक. आता याच्या नंतर फाईल्स लिहिणार मी. तर यामध्ये फिल शब्द लपलेला आहे. म्हणजे काय? लव, अफॅनिटी, अट्रॅक्शन, टेंडन्सी. तर ही कशी टेंडन्सी आहे? एक्स्ट्रीम लेवलवर काम करण्याची. म्हणजे पृथ्वीवर असंही एन्व्हायरमेंट आहे काही ठिकाणी जिथे लिव्हिंग विचारही करू शकत नाही जगण्याचा. फॉर एक्झाम्पल हॉट स्प्रिंग, तिथे हायेस्ट टेम्परेचर 100 डिग्रीवर वॉटर बॉईल होणार त्यापेक्षा जास्त. व्हॉल्कॅनो इरप्शन आहे, ज्या ठिकाणी व्हॉल्कॅनो इरप्ट झालेला आहे तिथेही काही बॅक्टेरिया जिवंत राहतात. ते सगळी व्हरायटी ही आहे आर्किबॅक्टेरियाची. तर म्हणून इथे नाव दिलं आहे एक्स्ट्रोमोफाइल. दॅट मीन्स दीज बॅक्टेरिया सर्व्हाइव्ह or occur in such critical condition, and these bacteria therefore called as extremophiles. So now they further classify into the different categories. For example, first one is a thermophiles. याचं जे स्पेलिंग आहे थर्मोफाइल. आता इथे थर्मोचा अर्थ काय होतो? टेम्परेचर. द बॅक्टेरिया विथ स्टँड इन अ हायेस्ट टेम्परेचर. 100 डिग्रीपेक्षा पण जास्त टेम्परेचरमध्ये ते राहू शकतात. दुसरा जो व्हरायटी आहे आर्किबॅक्टेरियाचा बघा तो आहे हॅलोफिल्स. इथे देतोय स्पेलिंग. So they can survive in the highest salt concentration. समुद्राचं जे पाणी आहे त्याच्यापेक्षा पण मल्टिपल मध्ये जास्त कॉन्सन्ट्रेशन असलेल्या एन्व्हायरमेंटमध्ये सुद्धा हे बॅक्टेरिया भेटतात. सो वी कॉल्ड हॅलोफिल्स. आणि आता एक तिसरा व्हरायटी आहे त्याचं नाव आहे मेथॅनोफाइल्स. बघा इट्स अ टेंडन्सी. आणि हा जो शब्द आहे मिथॅनो, इट इंडिकेट द मिथेन. दॅट मीन्स these bacteria form the methane, release the methane. मग आता अशा टाईपचे बॅक्टेरिया जे आहेत कुठे भेटतात? दे आर फाउंड इन दी इंटेस्टाइन, लार्ज इंटेस्टाइन ऑफ द रुमिनंट. जे कॅटल आहेत, गुरंढोरं, त्यांच्या मोठ्या आतड्यांमध्ये मेथॅनोफाइल्स नावाचे बॅक्टेरिया राहतात. ते त्या ठिकाणी मिथेन तयार करतात. तर डिकम्पोज मॅटर जिथे असणार तिथे पण हे बॅक्टेरिया राहतील अँड दे हेल्प इन द प्रोसेस ऑफ डिकम्पोजिशन. तर असे 3 जे व्हरायटी आहेत कशामध्ये येणार?
एक्स्ट्रोमोफाइल्स, आणि काय म्हणणार आपण त्यांना, दे आर नोन ॲज, पॉप्युलरली नोन ॲज आर्किबॅक्टेरिया. आता इथे जे बॅक्टेरिया आहेत यू बॅक्टेरिया, ते या ठिकाणी आपल्याला एक मोठी लिस्ट भेटणार. बघा कसं. आता इथे जर आपण लिस्ट देणं चालू केलं तर पहा काय काय येणार. जसं एक बॅक्टेरियाचं नाव मी इथे मीन्स फक्त बोलणार, ते आहे लॅक्टोबॅसिली. त्याच्यानंतर रायझोबियम, इथे काय लॅक्टोबॅसिली, रायझोबियम. आता लॅक्टोबॅसिली म्हटल्याबरोबर तुम्हाला समजलं बॅसिली इज अ रॉड शेप. लॅक्टोचा अर्थ काय होतो, मिल्क. दुधापासून दही तयार करून देणारे जे बॅक्टेरिया आहेत वी कॉल द लॅक्टोबॅसिली. तर हे जे लॅक्टोबॅसिली आहे कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात, यू बॅक्टेरिया. आता पुन्हा एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे, या ठिकाणी आणखी मी एक बॅक्टेरिया मेन्शन केला आहे रायझोबियम किंवा रायझोबिया. तर हा आहे नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया. सो दिस बॅक्टेरिया ऑकर इन द सॉइल, आणि हा रूटमध्ये सुद्धा तुम्हाला दिसणार. तर एन्व्हायरमेंटचा नायट्रोजन तो फिक्स करायचा, ॲब्सॉर्ब करायचा आणि त्या प्लांटला रूटमध्ये टाकून द्यायचा. रूटमधून ते प्लांट स्वतः यूज करेल. सो दिस इज दी रोल ऑफ द रायझोबियम. आता असे बरेच बॅक्टेरिया आहेत की जे आपल्याला अलग अलग प्रोडक्ट तयार करून देतात, रॉ मटेरियल प्रोव्हाइड करतात, मेडिसिन प्रोव्हाइड करतात. त्याच्यासोबतच आणखी एक ग्रुप आपल्यासमोर येणार ज्यामुळे आपल्याला काही डिसीज होतात. जसं उदाहरण जर द्यायचं असेल तर इथे आपण सॅल्मोनेला टायफीचं उदाहरण देऊ शकतो. त्याच्यानंतर न्यूमोकोकायचं उदाहरण देऊ शकतो, व्हिब्रियो कॉलरीचं उदाहरण देऊ शकतो. असे बरेच बॅक्टेरिया आहेत की ज्यामुळे आपल्याला डिसीज होतात. तर जेवढेही मी उदाहरण दिले टोटल, हे सर्व एक्झाम्पल यू बॅक्टेरियामध्ये राहील. आता इथे जे सुरुवातीला मी मेन्शन करत होतो लॅक्टोबॅसिली, रायझोबियम, तर हे सर्व आपले फ्रेंड आहेत. तर यांच्यामुळे आपल्याला खूप मोठा फायदा होतो. पण शेवटी जे नाव आपण डिस्कस केले त्यापासून वेगळे वेगळे डिसीज होतात. काही डिसीजमध्ये लोकांची डेथसुद्धा होते. तर आपले जेवढेही बॅक्टेरिया आहेत यू बॅक्टेरिया, त्याची लिस्ट बरीच मोठी आहे. त्यामध्ये काही बॅक्टेरिया असे आहेत की जे आपले एनिमी आहेत, ज्यांच्यापासून आपल्याला डिसीज होतात, आणि काही असे बॅक्टेरिया आहेत की ज्यांच्यामुळे आपल्याला खूप मोठा फायदा आहे. तर असे सर्व व्हेरायटी यू बॅक्टेरियामध्ये येणार. आणि इथे जे आपण बोलत आहे आर्किबॅक्टेरिया, तर हे एक्स्ट्रीमोफाइल आहे. काही हायेस्ट टेम्परेचरमध्ये जगतात, काही हायेस्ट सॉल्ट कॉन्सन्ट्रेशनमध्ये जगतात, काही मिथेन तयार करतात. तर अशा पद्धतीच्या 3 व्हरायटी आर्किबॅक्टेरियामध्ये येणार. आणि ते 2 टाईपचे ग्रुप, एक युजफुल आणि एक नॉन युजफुल, तर हे यू बॅक्टेरियामध्ये येते. सो दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ द बॅक्टेरिया. आता इथे एक छोटीशी प्रॅक्टिस करू आपण. बघा लक्षात. तर आता हा एक बॅक्टेरिया पकडू आपण. सो या बॅक्टेरियाला जर तुम्ही बघाल, त्याचा जर शेप पाहिला तर त्याच्यानुसार तुम्ही त्याला बॅसिली म्हणाल किंवा बॅसिलस म्हणाल. पण तुम्ही जर इव्हॉल्युशनमध्ये पाहाल तर हा जो बॅसिलस आहे हा एकदम सुरुवातीला तयार झालेला नाही आहे. इव्हॉल्युशनमध्ये हा नंतर तयार झालेला आहे. आणि हा बराचसा म्हणजे सर्व अँगलने कव्हर केलेला बॅक्टेरिया आहे. त्याचं स्ट्रक्चर व्यवस्थित आहे, म्हणजे जे बॅक्टेरिया पाहिजे असतं ते सर्व त्याच्यामध्ये आहे. सो त्याला बॅक्टेरियाच्या कंपॅरिझनमध्ये डेव्हलप म्हणू शकता. सो यू बॅक्टेरिया नंतर आणखी डेव्हलप झाले. त्यामुळं या बॅक्टेरियाला आपण बॅसिलस म्हणणार, यू बॅक्टेरिया हे सुद्धा म्हणतो, बॅसिलस सुद्धा म्हणतो. शेपच्या नुसार तुम्ही त्याला बॅसिलस म्हणा. आणि इथे जर पाहाल
तर इव्हॉल्युशनच्या नुसार यू बॅक्टेरिया हे त्याचं नाव झालं. ठीक आहे. सो दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ द बॅक्टेरिया. आपण आता यू बॅक्टेरियाचे काही आणखी डिटेल्स बघू. बघा, यू बॅक्टेरिया जे आहेत तर हे ट्रू टाईपचे बॅक्टेरिया आहेत, म्हणजे थोडे आणखी चांगले डेव्हलप झालेले बॅक्टेरिया. तर आता याच्यामध्ये 2 कॅटेगरी तुम्हाला दिसणार. अशा टाईपचे बॅक्टेरिया जे स्वतःचं फूड स्वतः तयार करतात त्यांना आपण ऑटोट्रॉफ्स म्हणतो. सो दीज बॅक्टेरिया प्रिपेअर देअर ओन फूड. आणि जे दुसऱ्यावर डिपेंड आहेत त्यांना आपण काय म्हणणार, हेट्रोट्रॉफ म्हणणार. तर आता यांच्या डेफिनेशन कशा देणार आपण, तर एकदम सिंपल आहे. बघा इथे. सो ऑटोचा अर्थ काय होतो, सेल्फ, आणि हेट्रो मीन्स डिसिमिलर, दुसऱ्यावरती डिपेंड असलेले. So autotroph, these are a type of bacteria which can prepare their own food. And what is the heterotroph? These are also a type of bacteria which depend upon the other organism for the food. आणि जो दुसरा ऑर्गॅनिझम राहणार आहे, मे बी तो प्लांट असू शकतो, ॲनिमल असू शकतो, किंवा तो काही पण नसू शकतो. ते झालं हेट्रोट्रॉफ. तर ऑटोट्रॉफचे आणखी क्लासिफिकेशन आहे. एक है फोटो ऑटोट्रॉफ, so if the bacteria prepare their own food by using the light energy, we call photoautotroph. बघा तर पुढे. आणि आणखी एक आहे केमोऑटोट्रॉफ. And if the bacteria prepare their own food by using chemical energy, we call chemoautotroph or chemosynthetic autotroph. इथे फोटोऑटोट्रॉफ. त्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर ग्रीन सल्फर बॅक्टेरिया, आणि इथे द्यायचं असेल तर सल्फर बॅक्टेरिया. इथे ग्रीन सल्फर बॅक्टेरिया. आणि हा जो हेट्रोट्रॉफवाला पोर्शन आहे याच्यामध्ये बरीचशी मोठी लिस्ट आहे, जी आपण आता थोडा टाइम अगोदर डिस्कस केलेलं आहे. जसं याच्यामध्ये हे उदाहरण घेतलं होतं आपण, लॅक्टोबॅसिली, रायझोबियम है ना, त्याच्यासोबतच विब्रियो कॉली, निमोकोकाय, स्ट्रॅप्टोकोकाय, बरेचसे उदाहरण आहे. तर काही जे हे आपले फ्रेंड आहेत आणि काही जे बॅक्टेरिया आहेत ते आपले एनिमी आहेत, ज्याच्यामुळे आपल्याला डिसीज होणार. तर अशा पद्धतीने हे यू बॅक्टेरियाचं क्लासिफिकेशन आहे. आणि जे ऑटोट्रॉफ्स आहेत याच्यामध्ये ब्लू ग्रीन अल्गी हे सुद्धा इन्क्लूड केलेलं आहे. बघा काय म्हटलं मी, ब्लू ग्रीन अल्गी. वाचल्याबरोबर कसं वाटतं आपल्याला, अल्गी आहे याचा अर्थ हे शेवाळ आहे, आणि हे कोणत्या ग्रुपचा पार्ट आहे, किंगडम प्लांटी. तर सुरुवातला असं झालं की सायंटिस्ट लोकांना असं वाटलं, जसं याचं जे स्ट्रक्चर आहे ते फिलामेंट सारखं आहे, धाग्यांसारखं, आणि ग्रीन कलरचं आहे. तर पहिले सायंटिस्ट लोकांना असं वाटलं की बाबा हे अल्गी आहे, प्लांटमध्ये इन्क्लूड होणार. त्यांनी त्याला तिथे क्लासिफाय करून दिलं. पण त्याच्यानंतर सायंटिस्ट लोकांनी पुन्हा रिसर्च केला आणि त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की जी जो धागा होता ना, फिलामेंट, जो बऱ्याच काही सेलचा तयार झालेला आहे, ते एकमेकांना अटॅच होऊन एक धागा त्यांनी बनवला, ग्रीन कलरचा फिलामेंटस स्ट्रक्चर. तर आता एक एक सेलला जर ऑब्झर्व केलं तर लक्षात आलं
की ती सेल प्रोकॅरियोटिक या कॅटेगरीची होती. आणि रूलच्या नुसार जे किंगडम मोनेरा आहे हा मोनेरा प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझमचा ग्रुप आहे. ठीक, तर या ठिकाणी आपल्याला क्लिअर झालं की हे जे ब्ल्यू ग्रीन आहे अल्गी आहे त्यांना पुन्हा उचलून या बॅक्टेरियामध्ये इन्क्लूड केल्या गेलं. किंगडम मोनेरामधील पुढचा जो टॉपिक आहे तो आहे ब्ल्यू ग्रीन अल्गी. आणि याचा शॉर्ट फॉर्म बराचसा फेमस आहे, BGA. कधी कधी ना प्रश्न कसा विचार, राईट अ शॉर्ट नोट ऑन BGA. तर पहिलं वाक्य तुमचं असलं पाहिजे BGA मीन्स ब्ल्यू ग्रीन अल्गी. त्याच्या पुढे मग जे आपलं भाषण असणार ते द्यायचं त्याच्यामध्ये. तर हे कसं राहील ब्ल्यू ग्रीन अल्गी ते समजून घ्या. दिस ब्ल्यू ग्रीन अल्गी इज अ फिलामेंटस स्ट्रक्चर. कसं आहे, इट इज अ फिलामेंटस स्ट्रक्चर. आणि हा जो फिलामेंट आहे, इच फिलामेंट इज ग्रीन. कसा आहे तो फिलामेंट, ग्रीन आहे. त्याच्यानंतर कवर्ड बाय म्युसिलेज शीट. म्युसिलेजचा अर्थ काय होतो, स्टिकी सबस्टन्स. जसं आपल्या नोजच्या आतमध्ये स्टिकी सबस्टन्स आहे, वी कॉल द म्युकस. तर असंच जर ऑर्गॅनिझम कोणताही असो त्याचा बाहेरचा सरफेस जर चिकट असेल तर तो या लेयरने तयार झालेला आहे, म्युसिलेज शीट. हे जे शीट आहे याचा अर्थ काय, इट इज नथिंग बट द मेम्ब्रेनस स्ट्रक्चर. जसं बेड शीट, तर बेडच्या वर एक पातळ कपडा राहणार, दॅट इज अ बेडशीट. इथे पण काय राहणार, म्युसिलेज शीट. तर हे कव्हर आहे, कोटिंग आहे, पण हे स्टिकी आहे म्हणून त्याला नाव दिलं म्युसिलेज शीट. अँड इच फिलामेंट इज फॉर्म्ड बाय मेनी प्रोकॅरियोटिक सेल अँड दीज सेल्स अटॅच विथ इच अदर टू फॉर्म अ कंटिन्युअस फिलामेंट. आता थोडं स्ट्रक्चर आपल्याला इथे ड्रॉ करायचं आहे, क्लिक केलं तर आता बघा या ठिकाणी एक मी सेल ड्रॉ केलेली. आता या सेलच्या सोबत दुसरी एक सेल अटॅच, आणखी पण एक सेल अटॅच. आणि आता अशा पद्धतीने एक धागा बनणं सुरू झालेला. आणि प्रत्येक सेल प्रोकॅरियोटिक सेल आहे म्हणून आपण याला किंगडम मोनेरा मध्ये लर्न करत आहे. ठीक, आता बघा ह्या ज्या सेल आहेत त्या एकामेकांना कनेक्ट आहे, त्यांनी धागा बनवणं सुरू केलेला आहे. परंतु या थ्रेड लाईक स्ट्रक्चरच्या मधात किंवा सुरुवातीला किंवा टोकावर कुठेतरी एक कॅप्सूल सारखं स्ट्रक्चर आहे. आणि हे जे कॅप्सूल सारखं स्ट्रक्चर आहे हे डबल लेयर स्ट्रक्चर आहे. याचं नाव आहे हेटेरोसिस्ट.
we call the heterocyst. बरं, असं का बोललं असणार? हेटेरो थोडं अलग आहे. पुन्हा या ज्या सेल आहेत ना रेग्युलर, त्या आणखी अटॅच असतात आणि धागा कंटिन्यू पुढे नेते. तर याच पद्धतीने इकडे सुद्धा एक फिलामेंट बनणं चालू झालेलं आहे. तर असं आपल्याला एक फिलामेंट दिसत आहे. आणि आपण जे बोललो होतो ना, दिस फिलामेंट इज कवर्ड बाय म्युसिलेज शीट, ती सुद्धा आपण या ठिकाणी ड्रॉ करणार. बघा कसं. तर इथे मी एक लेयर दाखवत आहे सर्वांच्या आजूबाजूला. ही लेयर चिकट आहे, स्टिक. स्टिकी का बरं असणं आवश्यक आहे? कारण त्याला कुठेतरी सपोर्ट पाहिजे आहे. चिकट असणार तर तो कुठेतरी अटॅच राहील. म्युसिलेज शीट. And these are the cells of filament. यांना काय म्हणा तुम्ही? सेल्स ऑफ फिलामेंट. बरं, याच्यावर फोकस करा. याचं नाव काय आहे? हेटेरोसिस्ट. आता या हेटेरोसिस्ट बद्दल ऐकून घ्या. कधी ही हेटेरोसिस्ट एका फिलामेंटमध्ये एक असू शकते किंवा दोन असू शकते किंवा जास्त असू शकते. कधीही सेंटरला राहू शकते किंवा ही टोकावर राहू शकते. इट मे बी सेंट्रल और टर्मिनल. इट मे बी सिंगल और मल्टिपल, बट इट मस्ट बी डबल लेयर. दोन लेयर असतात. आणि हे करतं काय एक्झॅक्ट? द हेटेरोसिस्ट प्रोव्हाइड एनारोबिक कंडिशन इनसाइड. त्यामुळं नायट्रोजन फिक्सेशन या हेटेरोसिस्टमध्ये होणार. इट मेंटेन anaerobic condition. Why the heterocyst is a double layer structure? Because the heterocyst provide the anaerobic condition. या ठिकाणी anaerobic condition provide करत आहे, which is necessary for the nitrogen fixation. आणि या ठिकाणी नायट्रोजन फिक्स होऊन तो इथे जमा असतो. म्हणजे सरळ सरळ असं समजू शकता तुम्ही की जसं आपण टॉनिक म्हणून एखादे टॅबलेट, कॅप्सूल किंवा पावडर घेतो, असंच या फिलामेंटच्या आतमध्ये ही जी हेटेरोसिस्ट आहे ही दुसरं तिसरं नसून नायट्रोजनची एक कॅप्सूल आहे. आणि आता ही जी ब्लू ग्रीन अल्गी आहे, दे विल ॲक्ट ॲज अ बेस्ट बायो फर्टिलायझर. मी ना शब्द काय वापरला? बेस्ट तर तुम्हाला समजलं. मग एक शब्द वापरला मी, बायो फर्टिलायझर. तुम्ही आतापर्यंत ऑर्गॅनिक फर्टिलायझर, केमिकल फर्टिलायझर असं ऐकत आहे, पण मी एक नवीन शब्द या ठिकाणी यूज केलेला आहे, दॅट इज दी बायो फर्टिलायझर. तर बायोचा अर्थ काय होतो? लिव्हिंग. सो दॅट मीन्स दीज आर द लिव्हिंग थिंग्स विच एंटर्स इनटू द सॉइल and it increase the productivity of the soil, like this blue green algae. So now this blue green algae work for the plant as a biofertilizer. तर हे बायोफर्टिलायझर म्हणून या ठिकाणी काम करणार. तर इथे ब्लू ग्रीन अल्गी आपण कंप्लीट केलेलं आहे. हे जे उदाहरण मी दाखवलं हे फक्त 2 धागे दाखवले मी. असे बरेचसे धागे असतात. आणि हे जे उदाहरण आपण घेतलं, डिस्कस केलं, ते आहे नॉस्टॅकचं उदाहरण. नॉस्टॅक.
किंगडम मोनेराचा सर्वात शेवटचा पॉइंट, मायकोप्लाझ्मा. त्याची सर्वात महत्त्वाची विशेषता की पूर्ण अर्थ प्लॅनेटवर जेवढेही लिव्हिंग्स आहेत त्या सर्वांमध्ये सर्वात छोटं जर काही असणार तर ते मायकोप्लाझ्मा आहे. दीज आर स्मॉलेस्ट लिव्हिंग फॉर्म. सर्वात छोटा फॉर्म जर काही असेल तर तो मायकोप्लाझ्मा आहे. आणि का बरं असं? बिकॉज ऑफ अब्सेन्स ऑफ सेल वॉल. सेल वॉल इज absent. The cell wall, bacteria असून cell wall absent आहे. And these mycoplasma, the majority of the mycoplasma are pathogenic. These are pathogenic. कसे आहेत मग हे सर्व? पॅथोजेनिक आहे. म्हणजे पॅथोचा अर्थ काय होतो? डिसीज. पॅथो मीन्स डिसीज. आणि जेनिक म्हणजे काय? जनरेट करणारा, ज्याच्यामुळे रोग होतात त्याला आपण पॅथोजेनिक म्हणतो. जसं व्हिब्रो कॉलरी इज अ पॅथोजेनिक बिकॉज इट कॉजेस अ कॉलरा. सॅल्मोनेला टायफी इज अ पॅथोजेनिक बिकॉज इट कॉज द टायफॉइड. त्यामुळं हे जे मायकोप्लाझ्मा आहे पॅथोजेनिक आहे, ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो, डिसीज होतात. बट याच्यापेक्षाही क्रिटिकल गोष्ट ही आहे की दिस बॅक्टेरिया डज नॉट हॅव अ सेल वॉल. ते आपले जे अँटीबायोटिक असतात यांची ॲक्शन सेल वॉलवर आहे आणि सेल वॉलच याच्याजवळ नाही आहे. सो दॅट मीन्स दे आर resistance to antibiotic. तो अँटीबायोटिकची याच्यावर ऍक्शन होत नाही. त्यामुळे जे मायकोप्लाझ्मा असतात आपल्यासाठी थोडेसे त्रासदायक असतात. तर बघा आपण या ठिकाणी किंगडम मोनेरा पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे.